सुपर 12 ची तुम्ही मॅच पाहताय. दोन्ही टीमला खूप सारा मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल चालवली कार्पेट बीट विकेटला जमिनीशी वारतार कर दिसला. फिल्डर आला वेगानं तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. खेळला सुरुवात केली आहे. सलामीची आघाडी जोडी तुम्ही पाहता नारपोली संघाची कल्पेश मस्कर आणि जयेंद्र पाटील. बादचा टॉप एज विकेट कीपर जजमेंट फलंदाज बाद. पहिला धक्का टीम नारपोली संघाला. पहिला धक्का लागला. मिथुन शेठ पाटील आणि कुंदन शेठ पाटील कानपोली क्रिकेट प्रेमी हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडे देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. कुंदनजी पाटील मिथुन शेठ पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल होता. सस्पेंड पाहिलं तुम्ही. सन्मान देण्याचं अक्षरशः भार पडलं आणि या बॉलवरती मिळती एक धाव. लगेच आपण जाणार आहोत तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला हाईट फॅक्टर साठी. लगेच आपण चेक करू तिसरे पंच या सागर. कल्पेशजी पाटील टोंडरे हे देखील मॅचला पाहताय. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. तिसरे पंच सागर असतील महेश असतील. या डॉक्टर संतोष आगलावी साहेब कोलवाडी यांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि यंगस्टार क्रिकेट संघ नारपोली संघाला संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 2 षटकारांसाठी विशाल शेठ तांडेल पालेबुद्रुक यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. जरा या द्वारकाराज सर क्लोजली डिसिजन आहे प्लीज. अनिल टेंबे सर. अशोक उलवेकर जर कुठे असतील तर या.
बघा अशोक कुलवेकर आमचे मॅच रेफरी पंच आहेत, तिसऱ्या अंपायरांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो, स्वतः ऑर्गनायझर आहेत. आज काही कारण कामास्तव खऱ्या अर्थाने वल्लभ इथे गेले होते, परंतु त्यांना कॉल केल्यानंतर लगेच इमिजिएटली ते मैदानामध्ये इथे दाखल झालेले आहेत आणि आता त्यांच्या मार्फत हा डिसिजन आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने निर्णय इथे त्या निर्णयाची पूर्तता केली जाणार आहे. डिसिजन खूप क्लोजली आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. आमचे तिसरे पंच अशोक उलवेकर सरांना तुम्ही पाहता. अँगल चेक केला जातो आहे. 24 लाईव्ह चांगली केली, चांगली क्वालिटी. कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. फेल डिलिव्हरी. चला लगेचच मॅचला सुरुवात करू. थोडा डीप व्हायला बॉल, फुल टॉस जरूर होता. कमरेच्या नंतर जसा बॉल पडला रिलीज झाला, थोडा डीप झाला बॉल आणि नक्कीच या बॉलवरती सिंगल मिळते. थोडा क्लोजली दिसेल होता, काही हरकत नाहीये. एक रन स्कोर पुढे चालला. धावा फलकावरती पुढे जात असताना 2 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथे मात्र हाना हाना रनआउटची संधी इथे तुम्ही पाहताय. तिसऱ्या पंचांकडे क्लोज डिसिजन आहे. पुन्हा एकदा रिव्ह्यू या अशोक सर आमचे इथेच आहेत. आता इथे पर्यंत आज बाद झालाय का, बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटली जातील. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, हे कॅमेरामॅनचं वर्क बघा. काय कॅमेरामॅन आहे क्लोजली. खरंच मी कॅमेरामॅनचं खूप कौतुक करेन. प्रत्येक क्षण टिपला जातो. कशा रीतीनं बॉल पहिल्या लागला की बॅट ग्राउंडिंग झाली, त्याच्यानंतर बॉल लागला. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमचं खऱ्या अर्थानं 24 लाईव्हच्या माध्यमातून आमचे ऑपरेटर असतील विवेक हे दाखवतात. खास करून अशोक उलवेकर जे आपले तिसरे पंच आहेत, मॅच रेफरी आहेत, खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा कौतुक करावे लागेल. कारण क्रिकेटचा जर ॲडव्होकेट आमच्या समवेत पवन भोईर आहेत, पडगे गावातील एक शिक्षित व्यक्तिमत्व. आणि अशोक भोईर यांचा जर आपण विचार केला ना, अशोक उलवेकर खऱ्या अर्थाने अशोक उलवेकर एकेकाली पालेश्वरी क्रिकेट संघाचा सर्वाधिक ताकदवर अष्टपैलू क्रिकेटर. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षक तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याची उपयुक्त आपल्याला बघायला मिळाली त्यावेळेस. फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन क्लोजली डिसिजन होता. बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती आणि याचंच कारण. आणि रेस तुम्ही पाहता, बॅट ग्राउंडिंग होणं खूप गरजेचं होतं. थोडं क्लोजली डिसिजन. इथे तुमचे 12 देखील आहेत आणि फलंदाज बाद विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. कुंदन शेठ पाटील कानपोली, मिथुन शेठ पाटील कानपोली यांच्याकडनं टोंडे टीमला आयोजनला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फलंदाजाला मैदानामध्ये नो बॅट्समन. इन ॲट नंबर 4 दिनेश पाटील. कम्मालाचा गोलंदाज. बॅटिंग देखील चांगली आहे. अष्टपैलू क्रिकेटर आहे नारपोलीचा. तो सज्ज झाला. चला सामन्याला सुरुवात करूया. स्पीड अप. लगेचच सामन्याला आपण सुरुवात इथे करूया. पुन्हा एकदा बोलूया सौरभ पाटील यांच्याकडे. षटकातील पुढचा बॉल. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. आधी पाटील जबरदस्त 23 तर्रार गोलंदाज आहे.
कित्येक वर्ष विश्वास पाटील या रायगडसाठी दिल्यात आणि खऱ्या अर्थानं कित्येक षटकार 11 बॉल 11 षटकार 7 बॉल 7 6 बॉल 7 उभी षटकार देखील पाहिल्यात आणि त्याचे सुपुत्र आधी पाटील बॉलिंग ट्रॅकवरती हाईड पहा त्याचा अँगल पहा बॉल रिलीज करताना कशा रीतीने अँगलने करतोय जबरदस्त गोलंदाजी करतोय षटकातील पुढचा बॉल टॅपिंग क्रिकेट तुम्ही टॅपिंग क्रिकेट पाहता आणि हा देखील बॉल इथे डॉट आलाय सिंगल झाली असती दिनेश नाकारला षटक संपलं जातंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती तुम्ही पाहता 2 धावा आणि 2 फलंदाज बाद झाल्यात एक विकेट मिळाला आधीला एक रनआउटची विकेट आली चौथ्या बॉलवरती धावपलकावरती 2 पाहता लगेचच फिल्डिंग लावून घ्या टोंडे टीम याच्या अगोदर का बॅटिंग केली कौस्तुभनं 7 बॉल 22 गरज होती त्या इनिंगची सुनीत बाद झाला त्याच्यानंतर आकाश देखील बाद झाला रोशन बाद झाला त्याच्यानंतर मॅच मध्ये ट्विस्ट होता आणि कौस्तुभ आला त्यानं मात्र काप बॅटिंग दर्जेदार केली मॅच देखील दुसरा देखील सामना जिंकला टीम टोंडरेनं नारपोल देखील 2 सामने जिंकल्यात यातून जिंकेल तो या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये म्हणजे अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये एखादी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार ही जिद्द ही चिकाटी ही मेहनत ही तुमच्यामध्ये हवी आहे आणि तेच देण्याचा प्रयत्न आज दोन्ही टीम करतात पण पहिल्या षटकामध्ये वर्चस्व केला आधी पाटील टोंडरेच्या या षटकामध्ये दिनेश पाटील कशा रीतीने बॅटिंग करेल हे देखील लक्ष लागलं नारपोल टीमचं प्रेक्षक मोठ्या संख्येने दोन्ही संघाच्या पण आवाज टोंडेच्या प्रेक्षकांचा जास्त येतो याचंच कारण आधी पाटीलची गोलंदाजी लाजबाब होतीये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला प्रतीक पाटील पहिलाच बॉल स्वागत केलं लॉंग ऑन सीमा पार दिनेश पाटीलचा पहिला धडाका षटकार कशा रीतीनं दिनेश पाटीलचा 6 काउंट केला घास केला सुरुवात केली आहे षटकारानं धावपलकावरती 8 तुम्ही पाहता प्रतीक पाटीलचं स्वागत केलं षटकारानं गती कमी केली लेन पीक केली मिस्टामिक की प्रॉपर टायमिंग फटका पोचला मिड विकेटला सुनीत पाटील चुकी होणार नाही बाबल्यानं पकडला झेल दिनेश पाटीलची विकेट टीप ऑर टॅट जशाच त्याचं प्रत्युत्तर आणि आल्या पावली तुम्ही पाहता षटकानं दिनेश पाटीलला देखील माघारी पाठवलं जातं विकेट मिळतीये प्रतीक पाटीलला यंगस्टर इथे बघा राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी लागोपाठ 2 चेंडू जर आपण निर्धाव चेंडू फेकले हाताळले तर ॲडव्होकेट पवन भोईर सर पडगे यांच्या वतीने गोलंदाजाला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिले आहे आणि 2 षटकारांसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑल कार्पेट बॉल साला लॉंगॉला फुल्डर उपस्थित आहेत या बॉलवरती मिळती आहे ती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रणसंख्या 9 षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती प्रतीक पाटील सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला बॉल खूप चांगला आहे स्वतःच्या बॉलमध्ये बॉलला अडकवलाय षटकानंतर तुम्ही पाहता इथे कमबॅक करायचा प्रयत्न जरूर झाला अपील देखील हलकीशी पाहिली कॅचची पण बाउन्सर होता कदाचित असेच सांगत असाल आमचे 2 पंच तुम्ही रिप्लायच्या माध्यमातून पाहू शकाल हे वैशिष्ट्य आहे 24 इव्हेंट्स त्यांचे कॅमेरामॅनचं आपण कौतुक करू 4 कॅमेरामॅन आमचे त्यांचं देखील कौतुक टीव्ही वरती पीसी वरती तुम्ही पाहता आमचे विवेक तुमचं देखील कौतुक करू षटकातील पुढचा बॉल गती कमी व्हेरिएशन बॅटचा कडा लागलाय का लागलाय जरूर विकेटचं बटन OUT फलंदाज बाद
गोलंदाजाने 2 लागोपाठ चेंडू निर्धाव इथे फेकलेले आहेत आणि गोलंदाजासाठी आजचे आमचे निश्चित स्वरूपात पालेश्वरीच्या ऑर्गनायझर कमिटीचे परम मित्र ॲडव्होकेट पवन भोईर साहेब, पवन भोईर सर पडगे यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज मात्र या गोलंदाजाने इथे प्राप्त केलेलं आहे. निखिल आला मैदानामध्ये, बादशाहतला कडा विकेट किपर त्याचं काम पूर्ण केलं. 9 वरती 4था धक्का, षटकातील शेवटचा बॉल. षटकार जर उरला त्यानंतर कमबॅक करत असताना प्रतीक पाटीलला तुम्ही पाहता. या षटकातील शेवटचा बॉल. ऑलधिकार पेट बॉल चालला लॉंग ऑफला, तिकडे फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 12 बॉलचा खेळ संपला आणि 5च्या सरासरीनं 10 धावा धावपलकावर तुम्ही पाहता नारपोली संघाच्या. बारा बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती मी पाहता स्कोरबोर्डवरील रनसंख्या 10 धावा धावपलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ही मॅच खूप रंगतदार पाहायला भेटेल. पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 10 आल्या. आता शेवटच्या 12 मध्ये किती धावा येतील टीम नारपोलीसाठी. षटकातील पहिलाच बॉल उडवलाय. बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर आहे आधी. बॉल उचलला फेकला तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलला जास्त प्रमोट केलं जात आहे नारपोली टीमच्या बाजूनं आणि इथे तुम्ही पाहता 1 स्कोर पुढे चालला 11 वरती. नितेश पाटील आक्रमण करेल का टीम नारपोलीसाठी की ही मॅच देखील महत्वाची आहे. मागच्या मॅच मध्ये का बॅटिंग केली जिथे स्कोर थांबला तिथे नितेश तुम्ही षटकार पाहिले. या मॅच मध्ये तो बॅटिंग करेल का, कारण की इथून जर सामना जिंकला तर सुपर 6 मध्ये संघ जाईल. सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता. पडल्यानंतर वेगाचा प्रचंड बॅक आहे राकेश पाटील कडे आणि त्यांना टाकला तो डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11 वरती 11 रन स्कोरबोर्ड वरती. राकेश पाटील षटक प्रगतीपथावरती. षटकातील पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशाराला पंचांचा अतिरिक्त धाव. 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 12 वरती 12 धावा स्कोरबोर्ड वरती. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच तुमच्या समोर या 2 टीम मध्ये. या षटकातील पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. त्याच्यावरती आक्रमण फिल्डर होते. त्याच्या डोक्यावर रत्तेबातील प्रेक्षक नितेश पाटीलचा पहिला तडाखा मिड विकेट क्लिअर करणारा हा षटकार तुम्ही पाहताय आणि या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर आता पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 वरती. षटकारनं 18 धावा धावपलकावरती टीम नारपोलीच्या. हा देखील बॉल तुम्ही पाहता वाईड बॉल आहे, वाईड बॉल आहे. तर राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी महेश राघोशेठ पाटील 5578 म्हणजे अतुल शेठ पाटील यांच्या यांचा वाहन नंबर आहे, अर्थात गाडीचा नंबर. 5578 रुपयाचं कॅश प्राईज तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला दिले जाईल. ऑल दी कार्पेट बॉल झाला बॉन्डलाईनच्या दिशेनं वेगानं. वॉट अ फिल्डिंग. एकदा जर फिल्डिंग आवडली असेल ताल्या झाल्याच पाहिजेत. एका ऍक्शन मध्ये आला आणि बॉलला उचललं फेकलं. काय 100% देण्याचा प्रयत्न केला. फिल्डर तिकडे उपस्थित तुम्ही पाहता. सूरज पाटील कौतुक आहे. लॉंग ऑनला उभा होता, धावत आला, एका हातामध्ये बॉलला उचललं, फेकी देखील तुम्ही पाहिली.
हे लाईव्हच्या रिप्लायच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. धावपलकावरती तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावपलकावरती 21 या आकड्यावरती. या ओव्हरचा तिसरा वाईट. दडपण देखील आता राकेश पाटीलकडे. वाईट बॉल फेकला त्यानं. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस, नो बॉल. हे दडपण आहे, हे दबाव आहे. या षटकामध्ये नो बॉल घोषित केला तुम्ही पाहता. आणि 1+1 या धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 23 या आकड्यावरती. सर्व काही सुरळीत चाललं होतं, कुठेतरी आता दिशा भरकटला. त्यानंतर नो बॉल. हा दबाव आहे या षटकामध्ये राकेश पाटीलच्या. फ्रीड बॉल आहे, उघडा डोळे पाहणे. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि तो खेळण्यासाठी सज्ज झाला. नितेश पाटील ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढचा बॉल अपरकटचा फटका लगावला. पॉइंटचा पेनल्टी शेल अप्रती घेतला पण फ्री हिट होता आणि नितेशला जीवनदान मिळत आहे. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावपलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 षटकातील शेवटचा बॉल. धावपलकावरती 24. बादशाहला काढा बॉल लेग स्लिपला मागे झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला तर नितेशची विकेट आली असती. अशा रीतीने षटक क्रमांक इथे संपलं जात आहे 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 25 टीम नारपोली संघ. राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी विकेट हॅट्रिकसाठी 5,578 रुपयाचं कॅश प्राईज महेश शेठ राघव पाटील तोंडरे यांच्या वतीने दिलं जाईल. अतुल शेठ पाटील तोंडरे यांनी ती जाहीर केलेलं आहे. टिटवी बैलाचे ते मालक आहेत. एकच नाद बैलगाडा शर्यत. चला लगेच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. बघा नारपोली क्रिकेट संघाच्या फलंदाजाने यंगस्टार नारपोली क्रिकेट संघाच्या फलंदाजाने लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी केली तर आमचे विशाल शेठ 3 षटकारांसाठी विशाल शेठ तांडेल पालेबुद्रुक नारपोली गावातील ते जावई सुद्धा आहेत आणि त्यांच्या वतीने 2,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. निखिल पवार आणि त्याच्यानंतर उत्तम पाटील यांच्याकडनं तोंडे संघाला देखील शुभेच्छा आल्यात. विघ्नेश पाटील देखील मॅचचा आनंद घेतात जे तोंडऱ्याचे आहेत. त्यांच्याकडनं देखील तोंडे टीमला खूप साऱ्या बरोबरपूर्वक शुभेच्छा. साहिल पाटील सज्ज झाला. स्लोगोरचं डेट ओव्हरचं षटक. साहिल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये तुम्ही अधिला पाहता. डॉट बॉल आला. साहिल जेव्हा जेव्हा गोलंदाजीमध्ये येतो ना तेव्हा तेव्हा अधिला तुम्ही विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पाहता. फटका चांगला. बॉल साला बॉन्डलाईनच्या दिशेने कारपेट. फिल्डर पॉइंटचा गेला तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा. तिसरा धाव देखील पूर्ण केली जातीये आणि या 3 धावेच्या बरोबरीनं स्कोर आता मात्र पुढे चालला. धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय 28 या आकड्यावरती. ओव्हर थ्रो झाला. स्ट्राईक देखील रोटीत झाली. नितेश पाटीलकडे ती स्ट्राईक आली आहे. याचा फायदा होईल का टीम नारपोली संघाला.
स्ट्राईक रोटेट जरूर झाली आहे. स्ट्राईकला नितेश आला, जर्सी नंबर 18. खूप चांगला खेळ आतापर्यंत तो करतोय. त्याच्या बॅटमध्ये तुम्ही एक षटकार जरूर पाहिला. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. समोर नितेश, बाचातला कडा बॉल मागे चाला. लेग स्टिपला फिल्डिंग चांगली झाली. फिल्डरचं कौतुक करू. कौस्तुभ पाटील होते, ज्यानं मागच्या मॅच मध्ये कप बॅटिंग केली. एक धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाव फलकावर तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती. पहिल्या पूर्वार्धात 3 बॉल शिल्लक आहेत. 3 मध्ये 2 मोठे फटके हवे टीम नारपोलीला. सन्मानित स्कोर पर्यंत ते पोहोचू शकतात. ते येतील का बॅट मधनं? चला क्षेत्ररक्षण रचना. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. साहिलचा बीट करून गेला. नक्कीच साहिल जबरदस्त गोलंदाजी करतोय. थोडा इंजर्ड आहे असं वाटतंय साहिल, तरी देखील तो आता गावासाठी, नावासाठी, प्रतिष्ठेसाठी पणाला उतरला. एकदा साहिलची गोलंदाजी हवी असेल जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे साहिलसाठी. इथे तुम्ही पाहता लाईन आता खराब आहे, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 1 स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती. दुखापतग्रस्त आहे खऱ्या अर्थानं. इंजर देखील वाटतोय थोडासा, तरी देखील गोलंदाजीसाठी सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल. जेलची संधी मिड ऑफला होईल का? जेल पकडला. विकेट साहिल पाटीलला मिळतीये. 30 वरती लागणारा आणखीन एक धक्का टीम नारपोली संघाला. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा बॉल. साहिल पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. अवघ्या या षटकामध्ये 5 बॉल 5 धावा 1 विकेट. डिफिकल्ट आहे हे षटक तुम्ही पाहता. हा बॉल देखील डॉट आलाय. साहिलची गोलंदाजी आवडली असेल एकदा टोटरेचे प्रेक्षक टाळ्या झाल्याच पाहिजेत. थोडा दुखापत आहे नक्कीच. पहिले मॅच मध्ये देखील जरा दुखापत तुम्ही पाहिली थोडी नक्कीच, तरी देखील तो गोलंदाजी करतोय. आणि अशा रीतीनं पहिला पूर्वार्ध इथे समाप्त झाला. धावा उभारल्या 30. 31 धावेचा पल्ला आता उत्तरार्धामध्ये पार करायचा टीम टोडरेला. या धावा डिपेंड केल्या जातील का टीम नारपोलीच्या बाजूनं? ऐकूया खेळाच्या उभात. थँक्यू सो मच. थँक्स सौरव. इथे मैदानामध्ये आमचे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रशांत शेठ पवार, सागर म्हात्रे, विद्यमान सरपंच निखिलदादा तांडेल, विशाल उलवेकर, जितेश म्हात्रे आणि माजी सरपंच दिलीप शेठ वास्कर. क्रिकेट खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना, कारण प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद सौरभ. पालेश्वरी ट्रॉफीचा आनंद घेत असताना अगदी मध्यरात्रीनंतर सुद्धा प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतोय. आज 8 संघ होते आणि फायनली ही शेवटची मॅच आहे. सौरभना आम्हाला छानपैकी साथ दिली, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. 24 लाईव्ह इव्हेंट डीजेस डी. तर राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी
एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजाला महेश राघोशेठ पाटील तोंडरे आणि सन्माननीय अतुल शेठ पाटील टीटीव्ही बैलाचे मालक अतुल शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने 5,578 रुपयाचं कॅश प्राईज तोंडरे क्रिकेट संघाच्या फलंदाजाला दिले जाईल. बघा चौकारांची जर आघाडीची जोडी पाठवा लगेच प्लीज. चौकार ट्रिकसाठी सुद्धा निश्चित स्वरूपात महेश राघोशेठ पाटील यांच्या वतीने 3,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. लागोपाठ 3 षटकारांसाठी 5,578 रुपये. निखिल पवार आणि वसंत पाटील यांच्या वतीने वतन पाटील आणि निखिल पवार यांच्या वतीने राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आज ज्यांनी समालोचकाच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं आमचे सौरभ पाटील दैसर यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे योगदान दिलं. सौरभचा सन्मान इथे केला जाईल. चला सौरभचा इथे सन्मान करूया. कौशिक पाटील तोंडरे क्रिकेटचा आनंद घेता तुमचे स्वागत आहे. तर सौरभ पाटीलचा यथोचित सन्मान विद्यमान सरपंच निखिलदादा तांडेल आणि आमचे दिनकर बारसे यांच्या शुभास्थिती केलं जात आहे. बोलूया आपण सागर मांडवकर यांच्याकडे. तर आघाडीची जोडी सरकले मैदानावर आणि टार्गेट सेट केलं 31. पालेश्वरी ट्रॉफीची दमदार स्पर्धा पाहतोय. उद्याचा लॉर्ड्स तुम्हाला काही वेळात स्क्रीनवर येईल. उद्या सुद्धा चांगल्या लढतीचा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल पालेश्वरी ट्रॉफीमध्ये. उद्या सुद्धा जे संघ पहिला सामना खेळणार आहेत त्यांना 7 वाजता रिपोर्टिंग करायचे. अगदी 7:30ला 7:15 पर्यंत उद्या मॅचेस सुरू करायचे. दिनेश पाटील, आकाश आलय आणि सुनीत. टार्गेट 31. बिंदासभाई ठोंबरे यांचा आम्ही बॅनर्स पाहतोय. समोर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, एका बाजूला भोलेनाथ पाटील, दानशूर दाते. महत्वाचा सामना आहे. नारपोली विरुद्ध तोंडरे, कमालीचा सामना असेल. दिनेश पाटीलनं जबाबदारी घेतली. पॉवर प्ले मध्ये डीप कडे पाहतो. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ आहे. या वेळेला गोलंदाजी करेल दिनेश पाटील. ऑलराऊंडर आहे. पहिला चेंडू, गरज नव्हती, विकेट मिळाली. हा आनंद चेंडू काहीसा बाहेर चालला होता आणि तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आकाश. बघूया आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. दिनेशचा हा चेंडू. तर उद्या काही चेंजेस आहेत बघा. आई गावदेवी कोलवाडी आणि जय हनुमान बोरले हा उद्या पहिला सामना आहे. त्यानंतर सिरियल वाईज असेल कोपरा दुर्गेश, श्री गणेश वल्लभ, जय हनुमान वल्लभ, बेलपाडा, तळोजा मजकूर, भोईरपाडा आणि नेरे ई संघ उद्या खेळेल. नेरे ई आहे ग्रुपवर. काल नेरेचा एक संघ आपण पाहिला जो टॉप 12 मध्ये गेला. आज एक संघ डायरेक्ट पोहोचेल सुपर 6. कोण असेल तो संघ? दिनेश. आदळला चेंडू, हाफ ट्रॅकर. वेग प्रचंड होता दिनेशला माहिती आहे रिक्वायर रन रेट कमी आहे आणि जर इथे मोठे फटके रोखल्या तर येणाऱ्या गोलंदाजांना कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि तो प्रयत्न करतो दिनेश. सुनीतला माहिती आहे सिंगल डबल षटकार चौकाराने सामना आपण जिंकू शकतो. विचार विनिमय केलाय. द्वारकानाथ चोरगे आम्ही पाहतो. मेन अंपायर अनिल टेंबे सर आहेत. आज हिरामन भोसले सरांना पाहिलं. अशोक उल्वेकर असतील. अंपायर पॅनलने प्रचंड मेहनत. पालेश्वरी ट्रॉफी वर्ष 3. सुनीतला पाहतोय. ऑफ स्टंपवर ठेवला स्ट्रेट चेंडू. काय लाईन आहे बघा भेदकता. हा वेगळा प्रयोग करावा लागतो जेव्हा तुमचा प्रमुख गोलंदाज असतो ना. तो फलंदाजांच्या हालचाली ओळखतो आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर करतो. दिनेशला पाहिले विकेट नंतर डॉट बॉल. धावेसाठी अक्षरशः नाकी 9 आणलंय. 2 धावा आल्या जेव्हा आदिनाथनं गोलंदाजी केली. प्रवास तसाच सूर्य. 15 धावा आल्या जेव्हा राकेशनं गोलंदाजी केली. शरीरभेदी गोलंदाजी, फटका कन्वर्ट झाला नाही. दिनेशकडे व्हॅरिएशन आहे, व्हरायटी आहे.
क्षेत्ररक्षकांना तो साथ देतोय. लेग बाईजना धावा मिळतील. संघ पुढे सरकेल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे बघा शांतपणे या सामन्याचा आनंद घेत असताना कोण जिंकेल, सुपर 6 मध्ये जाईल डायरेक्ट, एक तर ट्रॉफी लागू होईल, विजय होणारा संघ असेल तो. पाठीराख्यांचा स्फुट आवाज येतोय. क्या बात आहे. एक वेगवान चेंडू डीप कडे गेला. बॅकवर्ड पॉइंटला मिळतील. अंपायर सिग्नल नो बॉल. दिनेश नाराज आहे. पंचा. पाठीराख्यांचा विवेक आवाज येतोय. थंडीचा जोर आपण कमी, हिवाळ्याचा ऋतू. पाठीराख्यांना विश्वास असतो. चला कॉन्सन्ट्रेशन करूया मॅच कडे. सुनील आहे, रोशन आहे. धावा दाफलकावटी टोटल 6. दिनेशचा हा चेंडू थोडा महागडा राहिला. डीप कडे आलाय चौकार. यस, स्टार्ट हवी होती. दबाव निर्माण झालाय नारपोली संघावर. एकूण धावा 10-31. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली तोंडरेनं, नारपोलीनं. आणि आता तोंडरे जो बॅटिंग करतोय मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करतोय. वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 8 धावा, 10 आहेत. रोशन आहेत. दिनेश पंजा जो गेला, दिनेश मनातल्या मनात म्हणत असेल तो चेंडू माझा खराब गेला. पंच मात्र द्वारकानाथ चोरगे एकेकाळचा क्रिकेट त्यांनी गाजवला होता. यष्टीरक्षक अगदी तीक्ष्ण नजर असते. मग तुम्ही किती दबाव टाकला तरी ते खेळाडूंच्या भावना ओळखत असतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा आहेत. दिनेशने 10 दिल्या. कंपॅरिझन मध्ये आघाडीवर तोंडरे, नारपोली. सामना कोण जिंकेल? क्रिकेट मध्ये कधी काय होऊ शकतो. 18 मध्ये 21 धावेची गरज. धावा 10, टार्गेट 31. गोलंदाज या वेळेला येईल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. अगदी मध्यरात्रीनंतर पालेश्वर ट्रॉफीचा आनंद घेत असताना असे पाठीराखे असतात ना महागुरु, तेव्हा एक नवी ऊर्जा निर्माण होते. दोन्ही संघांचे पाठीराखे तेवढ्याच संख्येने. चला आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करायचे. पाठीराखे पाहिजेत, त्याशिवाय खेळाडूंना ऊर्जा नसते. नितेश आलाय. धावा 10, टार्गेट 31. 18 बॉल 21. बॅटिंग करते सुनीत. रोशन. सुपर 6 मध्ये कोण जाणार? गोलंदाज नितेश. स्ट्रायकर एंडला खेळेल सुनीत पाटील. पहिला चेंडू सिंगल मिळेल. सौरभ आमच्या स्पर्धेतून निरोप घेत असताना धन्यवाद आपलं. सिंगलने धावफलक पुढे सरकेल. 11 धावा, 1 विकेट. सुनीत आहे, रोशन आहे. कमालीचा सामना आहे. 17 मध्ये 20. इथं कमबॅक करायचं असेल तर विकेटची गरज आहे. मात्र मोठा फटका सामना सोपा करेल. दोघांनाही समान समान संधी आहेत. मॅच न्यूट्रल आहे. नितेश पाटील तोंडरा संघ बॅटिंग करतोय. सुनीत आहे. 3 मध्ये 8. चेंडू खाली राहिला. क्रॅम्प थोडा आला पायामध्ये. सांगितलं मी ओके, मी 2 हात करेन. नितेश नारपोलीचा यंगस्टार नारपोली. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. मैदानाच्या खेळावरून त्याला छोटा मोठा ठरवलं जातो. तोंडरे जिंकणार का यंगस्टार नारपोली जिंकणार? 16 मध्ये 20. स्ट्रायकरला सज्ज होईल. सुनीत ट्राय करतोय. डीप कडे गेलाय. घरंगळत 1 धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल. कमालीचा सामना, अटीतटीची लढत आहे. करो या मरोची लढाई. सुपर 6 मध्ये जाण्याची लढाई. 15 मध्ये इक्वेशन पाहिलं. ॲनालिसिस 19 पाहिजेत. कंपॅरिझन आपण केली. 2 ओव्हर नंतर फक्त 10 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली नारपोली संघानं. आणि आता धावा एकूण 12.
लॉफ करतोय, ठोकतोय, ब्रिलियंट पॉवर, शॉट लाईक दॅट, सुपर डुपर 6. क्या बात आहे बघा. बॅटिंग कमालीची सूर्य. एकूण धावा 18. रोशन पाटील 14 मध्ये 13ची गरज. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. विकेटची गरज आहे मात्र आक्रमक झालाय सुनीत. रोशन 18 धावा, 31चं टार्गेट. 14 मध्ये 13ची गरज. थोडा सायलेन्स होऊन ठेवा. रिक्वेस्ट आहे आपल्याला मॅनेजमेंट कडून. नितेश सज्ज होणार. आणखीन एक आक्रमण. येतो षटकार. मॅच मध्ये कमबॅक टोंडरे संघाचा. बघा कॅमेरामॅननी ते क्षणचित्र पाहिलं. बच्चे कंपनी खूप डान्स सुरू आहे. बघा लागोपाठ 3 षटकारांसाठी महेश राघोशेठ पाटील तोंडरे, अतुल शेठ पाटील तोंडरे 5578 रुपये. क्या बात है. बैक टू बैक 2 सिक्सेस. ओ नो बॉल. नितेश रनवे मध्ये फॉल आणि इथे बघा संधी मिळेल. 13 मध्ये 6, 31 झालेत. टोंडरे आणि नारपोली फाईट जरूर सुरू आहे. पालेश्वर ट्रॉफी अजूनही कंटिन्यू. फ्री हिट ऑफर कंटिन्यू. 5,500 बंपर प्राइस. ओ गुड बॉलिंग. डॉट. 12 चेंडू 6ची गरज. चला आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करायचे. हवा चेंज झाला. 12 चेंडू एंटरटेनमेंट. यस हे पाठीराखे असतात. आनंद त्यांना असतो. सर्वस्व झोकून देतात गावच्या मॅच साठी. तर सामना जिंकल्यानंतर मॅनेजमेंट आम्हाला सांगते सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर. तर कमिटी आम्हाला सांगते टी शर्ट काढून सेलिब्रेशन करू नका. चांगले प्रेक्षक आहेत. प्रेक्षक चांगले आहेत. यस त्यांनी अगदीच सांगितलंय आम्ही पालेश्वर ट्रॉफीचा दर्जा मेंटेन करू. यस धन्यवाद आपलं. 12 चेंडू 6. ऑफ स्टंपला ठेवलाय. गोलंदाज झाला यावेळेला अतिशय सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केले. 25. फटका ठोकलाय. पकडलाय झेल. आता येणारी चेंडू धावांचं अंतर. अतिशय डॉट विकेट. बाद झाला फलंदाज. 10 चेंडू 6. कल्पेशनं झेल टिपलाय. थोडा दबाव वाढेल. दिनेश पाटील कोणत्या पद्धतीनं सापळा रचणार. चक्रव्यूह आखावं लागेल. डॉट बॉल. विकेटची नितांत गरज आहे. 10 बॉल 6ची गरज. अतिश मस्कर नारपोली विरुद्ध तोंडरे यांच्यामध्ये मॅच. वंडरफुल मॅच. टफ मॅच. सुपर 6 मध्ये कोण जाणार यासाठी कडवी झुंज देत असताना नवीन फलंदाज झालाय राकेश पाटील. 10 मध्ये 6ची गरज. ओ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सामना सोडायचा नाहीये. नक्कीच वय सुद्धा कमी आहे. 17 वर्षाचा अतिश. डीप कडे चेंडू गेलाय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. यस दिनेश पॅकअप गॅदर केलाय.
कौतुक केलं खेळाडूचं. एकूण धावा 27, टार्गेट 31, 8ला 4. आतिशनं काय गोलंदाजी केले बघा. समोर ठेवला क्षेत्र खाली, सामना जिंकलाय तोंडरे संघानं. थँक्स सागर मांडवकर. आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने सुपर 6 साठी लढत झाली आणि या लढतीमध्ये राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाने नेत्रदीपक विजय संपादित केलं. पात्रता फेरी अर्थात बक्षीस पात्रता फेरीमध्ये हा संघ तोंडरे क्रिकेट संघ इथे दाखल झालेला आहे. धन्यवाद त्यांचं आम्ही पालेश्वरी कमिटीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि यंगस्टार क्रिकेट संघ नारपोली तुम्ही पालेश्वरी चषकामध्ये सहभाग घेतला. पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. हँडशेक करायचे, हस्तांदोलन दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. फ्रेंड्स फॉरेवर लढत पाहिली. पालेश्वर ट्रॉफीच्या माध्यमातून मी आयोजकांचा धन्यवाद देईन, आज आम्हाला संधी दिली. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय आदिनाथ पाटील. 2 धावा 1 विकेट, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच. चला या